सरोजवं साम्रनिलाम्बुदाभं जगन्महितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरमकञ्जने विठ्ठलं चिंतयामि जयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता वचे नायिका कमलापती आधी रंगाची करजोडतो कथे काली करजोडतो कथे काली सकला हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकला नामा मने। आजची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी आपल्या गावची ललिताची परंपरा जुनी अशी परंपरा आहे। नामा मने केशव राजा केला नेम चालवी माझा किंवा तुका आम्हा कळणी चिन्हाही नेमा न चुका नेमा हरिभक्ती। या अनुषंगाने आपल्या वाडीतील गावकरी मंडळी आपले पूर्ण पूर्वज आपले आजे पंजे या ज्येष्ठ अशा मोठ्या मोठ्या महात्म्यांनी मोठ्या मोठ्या आपल्या पूर्वजांनी ही परंपरा आपल्या गावात सुरू केलेली आहे बरं का मंडळी ललिताची। आणि त्या निमित्ताने अन्नदान नामचिंतन हरिकीर्तन ही परंपरा आपण जपत आहात। या परंपरेची उभारणी ही वाढ या पिढीने केली, सर्वांना धन्यवाद। याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन। या अनुषंगाने ही माझी मिराशी ठाव तुझा पायापाशी याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन। ही परंपरा आपल्या गावात जुनी परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये दरवर्षी आपण कीर्तन करता अन्नदान नामचिंतन बरं का। संपूर्ण आमची गायक मंडळी वादक मंडळी मृदंगाचार्य मोठे मोठे गायक मंडळी कीर्तनकार मंडळी इथं आलेली आहेत, सर्वांना धन्यवाद। जास्त काही कीर्तन लांबवायचं नाही, 1 पाऊण तास 1 तास बोलणार आहे, शिवा संपवायची। विठ्ठल विठ्ठल बरेचशा मोठ्या मोठ्या कीर्तनकार बुवांना आज फोन केला बरं का माऊली, म्हणलं मला कीर्तन करायचंय। म्हणजे कशाचं? ललिताचं। ललित म्हणजे काय सांगा अर्थ? 90% महाराज फेल गेले। आम्हाला माहित नाही म्हणजे काय ते, आम्हाला तेरवी माहित आहे, आम्हाला काला माहित आहे, आम्हाला वास्तू माहित आहे, पण ललित म्हणजे काय आम्हाला कोणाला माहित नाही म्हणले। शेवटी 6 वाजता बाबांना फोन केला राऊत महाराजांना, म्हणलं महाराज कीर्तन आहे वाडीला, कशाचं आहे? ललिताचं। अरे म्हणलं सोपं आहे, उत्सव सण कर म्हणले, कीर्तन कीर्तन कर म्हणले बेट्या, पण अभंगावर बोल म्हणले बरं का। मला प्रश्न विचारला अभंग कोणता घेऊ? कुठलाही घे म्हणलं, संतपर नामपर चिंतनाचा कुठलाही घे, पण ललित म्हणजे काय की सणाची व्याख्या बरं का मंडळी, उत्साह किंवा सणाची परंपरा। आणि खरंय उद्यापासून श्रवण सुरू होत आहे, आज आमुष्य आहे। आपल्या या परंपरेमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पंचक्रोशीमध्ये महाराज खरंच बरं का आपण लय पुण्य केलेले माणसा। आपला हा जो भाग आहे, आपली ही जी माती ही सामान्य आहे का? सामान्य नाही, हरिभक्तांची देवादिकांची। आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात आपल्या मातीत काही देवही होऊन गेले आणि काही संतही
होऊन गेले. आता उद्या श्रावण सुरू व्हायलाय, आपली औंढ्याची वारी, आपलं काय पुण्य असेल बरं. एका अभंगात महाराज बोलले, महाराज ते सांगतात 12 ज्योतिर्लिंगापैकी एखादं ज्योतिर्लिंग सकाळी सकाळी उठल्या उठल्या जर ध्यानामध्ये आणलं, मनामध्ये आणलं, तर काय पुण्य पदरी पडतंय असं म्हटले बरं का. भूपाळीमध्ये काय म्हटलंय, सत्य ज्योतिर्लिंग बाला, सत्य ज्योतिर्लिंग बाला, रातकाळी स्मरण करा, रातकाळी स्मरण करा, वाटी पुन्हा देऊ थांबा, होतराले बापाने, वाटी सत्य ज्योतिर्लिंग बाला, सत्य सत्य ज्योतिर्लिंग बारा, प्रातकाळी स्मरण करा, कोटी कुळेती उद्धरा, भवतराल बापानो. महाराज सांगतात नुसतं उठल्या उठल्या मनामध्ये आणलं, मनामध्ये काय औंढा बरं का, नागनाथ हे चित्र जर मनामध्ये आणलं तर काय पुण्य पदरी पडतंय. महाराज सांगतात कोटी कुळेती उद्धरा, भवतराल बापानो. असं महत्व या मातीचं असल्यामुळं मी तुम्हाला मग अशी म्हटलं, महाराज आपल्या जिल्ह्यात आपल्या परिसरामध्ये की नाही लय असे हरिभक्त मोठमोठे महात्मे, वैकुंठवासी मोतीराम महाराज, वैकुंठवासी दस्तापूरचे मारुतराव महाराज, वैकुंठवासी नथुराम महाराज, हे जे महात्मे आहेत ना, यांनी अवतार घेतलाय, जन्म घेतलाय या प्रांतामध्ये. याचा अर्थ असा, ही जी माती ही सामान्य आहे का? सामान्य अजिबात नाही. तुम्ही पहा की एकूण नरसिंह नामदेव, एकूण फळा संस्थान मोतीराम महाराज, दस्तापूर, एकूण केहाळ, याचा अर्थ असा ही जी माती सामान्य आहे का? सामान्य अजिबात नाही. ही घटना घडलेली पहा महाशिवरात्रीची. ती घटना उल्लेख केलाय कशामध्ये? शिवलामृतामध्ये ग्रंथामध्ये. हरण, पारधी, ही की नाही, ही जी घटना आहे ना, ही कोण्या गावची? इथं शिरडचं एवढं गाव आहे ते माळातलं, देवतळा संस्थान, शेंदूरसना, तिथली घटना आहे बरं का. समाधी आजही हरणा समाधी, हरणाची परदेश समाधी. म्हणजे काय किमिया आहे, काय ख्याती आपल्या भागाची. महाराज आपला हा जो भाग आहे, आपली ही जी माती, हो देवादिकांची, संत महंताची. एक सामान्य काव्य प्रमाण नाही ते, पण कविता किंवा काव्य फार गोड आहे. काय? संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची, माझ्या मराठवाड्याची, असं म्हटलंय. भोळी भाबडी मानस लई पुण्यवान माती. साधी भोळे माणसं बरं का मंडळी, पण ती माणसं कशी आहेत? पापी नाही, ती माणसं आहेत पुण्यवान. का पुण्यवान? या प्रांतात या मातीत संत महात्म्यांनी अवतार घेतल्यामुळं काय होतं म्हणे, या मातीवर पाप पिकू शकत नाही. काय पिकतंय? फक्त पुण्य. जेथे वस्ती हरीचे दास आणि पुण्य पिके पापा नाश, असा आपला प्रांत असल्यामुळं या प्रांतामध्ये ही परंपरा, ललित म्हणा, सप्ते म्हणा, ही परंपरा आजकालची नाही, ही परंपरा फार जुन्या काळची बरं का मंडळी. आणि सांगतो तुम्हाला, सध्या आता सुबत्ता आहे, श्रीमंती, ऐश्वर्य, कुठली कमतरता अजिबात नाही. पण जुन्या अशा माणसांनी परंपरा जपलेली. असं मला कळलंय की ज्या काळी खायला प्यायला नव्हतं अन्न, तेव्हा पण आमच्या गावाने परंपरा ही बंद पडली का? नाही बंद पडली बरं का मंडळी. आता तर पाहायचं काम सध्या. आता जुन्या काळी पहिले माणसं खायला मरायची, आता खाऊ खाऊ मरायची पाळी आली. लई खाल्लं मरून गेलं बरं का. पहिले माणसं काय मरायचे, काय मिळत नव्हतं. आता मात्र लयच खाल्लं शुगर झाली, नाही गोड खाल्लं शुगर झाली. आता अशी आपत्ती. म्हणजे आता काही कुठली कम करते का आता काची? मला सांगा, या 10-5 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये एखादा मनुष्य, एखादी महिला अन्न करता मिली का? उपाशी मिली का? खाऊ खाऊ मिली. अशा घटना घडल्या. पण सध्या आता अन्न करता अजिबात नाही. सोबत आहे संत महात्म्याची पुण्य असं म्हणतात. एका अभंगात तुकोबारा म्हणतात, ज्या मातीत, ज्या गावात
ज्या प्रांतात आमच्या अशी पतिव्रता माया असते का, त्या स्त्रीच्या वास्तव्यामुळं, त्या बाईच्या दर्शनामुळं काय होतंय, दुष्काळ संपतो आणि काय येतो, सुकाळ. सुकाळ असं प्रमाणे पा. धन्य पतिव्रता माऊली चाली भ्रताराच्या बोली. पुढं विठाला तिचे घेता दरुशन, तिचे घेता दरुशन, तिचे घेता दरुशन, तिचे घेता दरुशन, तिचे घेता दर्शन, तिचे घेता पोट भरी मिळे अन्न, 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 तिचे घेता दरुशन, तिचे घेता दरुशन, तिचे घेता दरुशन, तिचे घेता दर्शन. कोणाचे? आमच्या आई साहेबाचे. तिचे घेता दर्शन आणि पोट भरी मिळे अन्न. सध्या दुष्काळ आहे का अन्नाचा? अजिबात नाही. सुबत्ता आहे, ऐश्वर्य बर का मंडळी. अशी परंपरा असल्यामुळं या गावकऱ्यांनी परंपरा जपली महाराज मोठ्या आनंदाने. या निमित्ताने गेले कित्येक वर्ष आपल्या वडिलांनी ही परंपरा सांभाळली का, तशी पुढची पिढी, पुढच्या या तरुण कार्यकर्त्यांनी आपला काळ मागच्या पिढीप्रमाणे काय करावा, चिंतनामध्ये खर्च करावा, असं आपण मला घेवा असं वाटलं बरं का. काळ सारा वा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज सांगतात, मनुष्याने आपलं आयुष्य म्हटलं, हो मानवी जीवन म्हटलं तर काय करायचंय बरं का, खर्च करायचे कशामध्ये बरं का, नामचिंतनात, भजनात. संत महात्म्याचं म्हणणं आहे, महाराज ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे, जेवढा आपला कालखंड जीवनाचा, जेवढं आपलं जीवन चाललंय का भजनामध्ये, ते फार महत्वाचं आहे, हे की नाही. बाकी प्रपंचामध्ये आपण गुंतलो, प्रपंच केला, त्याला महत्व अजिबात नाही. पण तुकोबाराय बोलले, जेवढा कालखंड आपला सप्त्यात, दिंडीत, वारीत, हरिपडा चालला का महाराज, तो काळ फार चांगला असतो. म्हणा चिंतने सरे
धन्य काळ सकळ मंगळ मंगळाचे. महाराज सांगतात मानवाचा कालखंड गेला कशा भजनामध्ये. जेवढा काल चालला का भजनामध्ये महाराज तेवढा काळ महत्वाचा आहे. महाराज सांगतात ना काळ सार्थक केला त्याने विठ्ठल. बरं का बाकी प्रपंचामध्ये आपण गुंतलो त्याला महत्व अजिबात नाही. पण जेवढा आपलं आयुष्य चाललंय आजचे उत्सव करण्यात वारीमध्ये दिंडीमध्ये का तेवढा काळ फार महत्वाचा आहे. ध्यान द्या माझ्या बोलण्याकडे. तुम्हाला प्रत्येकाला माहिती काय माहिती. आता मला सांगा या वाडीमध्ये आपलं भजन कीर्तन आजकालची परंपरा आहे का? आजकालची परंपरा नाही. तुम्हाला कीर्तन पूर्ण पाठ आहे बरं का. तुम्हाला पूर्ण अभ्यास आहे कीर्तनाचा. संत महात्म्याचं म्हणणं आहे प्रपंच आपण कसंही केला आणि किती केला अट्टहासानं किती जेवढा प्रपंच केला तर प्रपंचामधली वस्तू मरताना आपल्या कामी येते का? काहीच कामी येत नाही. प्रत्येकाला माहिती आहे जो प्रपंच आपण करत आहात जो प्रपंच आपण अनुभवत आहात हा जो प्रपंच आहे कसा आहे. नाथराय बोलले तुकोबाराय बोलले ज्ञानोबाराय बोलले सगळे संत बोलले की बाबा हा जो प्रपंच आहे का खोटा आहे लटका आहे मिथ्या आहे मायावी आहे, आपल्या कामाचा नाही. अशा अनुभवाचे प्रमाणात का एक दोन नाही आता असे अनेक आहेत. नाथराय बोलले एका जनार्दनी संसार हा खोटा हरिस्मरण करा मग कधी न ये तोटा. नाथराय म्हणले प्रपंच खोटा आहे पण काय करा नामचिंतन घ्या. ज्ञानोबाराय म्हणतात जे जे देख नेस कळ ते ते स्वप्नीचे मृग जळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे. माऊली म्हणले प्रपंच खोटा आहे. तुकोबाराय म्हणले प्रपंच खोटा आहे. तुकोबा तर म्हणतात क्षणभंगुर हा येथील पसारा आलिया आकारा अवघे नाशे. हा जो पसारा आहे बरं का प्रपंचामधला हा पसारा कसा आहे क्षणभंगुर आहे. महाराज सांगतो तुम्हाला असे प्रमाण असे अभंग संगतीबद्ध फिट पाठ केले बरं का आम्ही कीर्तनाकरता आमचे वजन वाढण्याकरता. काय बोलले अभंगावर चांगले महाराज फक्त असं म्हणण्याकरता आचरणाकरता अजिबात नाही. मला असं वाटतं आचरणाकरता अभंग म्हणणारे आपल्यातलेच आपल्या सोबतचेच होऊन गेले वैकुंठवासी काशीराम बुवा बरं का. आहे का नाही बरं. आता माऊलीला गुरुजीला प्रत्येकाला माहिती आहे आपल्या सोबत राहायचे आपला संघ जेवायचे बसायचे पण आपल्या गप्पा प्रपंचाच्या आणि त्यांच्या गप्पा देवाच्या. पोरो बोलू नका एक माळ जपा पोरो बोलू नका एक माळ जपा. काशीराम बुवा आणि मला वाटतं तुमच्या काळामध्ये अभंग म्हटलं आहे त्या काळात बरं का 1982-83 कोणता हो गारुड्याचा खेळ गारुड्याचा खेळ दिशक्षण भरी. काय म्हटलं मी बरं का माझा मुद्दा इथे असे अभंग आहेत ना नुसते पाठ करू नका आपल्या आचरणामध्ये. आणि आमच्या आबांनी काशीराम बुवांनी वैकुंठवासी आपल्या आचरणामध्ये असे अभंग आणले. परिणाम जागा भेटली कुठं गावात नाही संताच्या पैरीवर. काय पुण्य असलं बरं का मंडळी असं पुण्य पाहिजे माणसं. मला असं वाटतं 2 पायरी आपल्या एक नामदेव पैरी पंढरपूरला दुसरी काशीराम बुवाची पैरी कुठे नरसिल्ला. काय भाग्य असेल. मी का बोलतो असं माझा मुद्दा येथे महाराज हा जो प्रपंच काय आपण मिथ्या मानला पाहिजे आपण खोटा मानला पाहिजे. का मानला पाहिजे खोटा. आणि कसाही करा प्रपंच मरताना आपल्या कामी येतो का आपल्या कामी येत नसतो. असं आमचं म्हणणं नाही बरं का की लेकरं बाळ मारा वाघ वसाई असं काही करू नका. प्रपंच करा नका असं नाही. संत महात्म्याचं म्हणणं असं अजिबात नाही. ज्ञानोबाराय म्हटले संसार करा आसोनी संसारी जीवे. हा प्रपंच करा
पण जरा ध्यान द्या परमार्थाकडे. आपलं आयुष्य किती दिवसाचे, जगायचे आपला किती दिवस, हे ध्यान द्या बरं का. तुकोबारा बोलले का नाही बरं, लक्ष लावणी रहा गोविंद. हा गोविंदी गा. म्हणजे मरताना आयुष्यामध्ये आपला शेवट भला होण्याकरता आपण काय केलं पाहिजे, फक्त परमार्थ नामचिंतन. काही थोडा बहुत लागता काही थोडा बहुत लागो पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावणी नीट. असं म्हणता येते, जरी करणे असेल गोड शेवट गा. काय समजले, अरे काहीतरी परमार्थ करा, नामचिंतन करा बरं का. संत महात्म्याचं म्हणणे नाचका प्रपंचे, हे म्हणजे काय करा, लक्ष लाव निरहा गोविंदी गा. संत असं बोलले. मनुष्य म्हटला आपण काय केलं पाहिजे, भजन. असं म्हणण्यापेक्षा मानवाची उत्पत्ती कशा करताय, फक्त भजना करताय बरं का. देवे दिला हा देह, हळदी काढण्याकरता नाही. भजना गोमटा असं म्हटले महात्म्यांनी. मग ते मग करा आपलं घरचं काम करताना. पण संत महात्म्याचं म्हणणे देवे दिला देह भजना गोमटा. भजन करणं, नामचिंतन करणं, काय पाप आहे, काय पुण्य आहे, काय सत्य असत्य हे बरं का आपण पाहिलं पाहिजे. ही संत महात्म्याची परंपरा आहे. मी तुम्हाला मग अशी म्हटलं, महाराज तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आयुष्य आपलं फार महत्त्वाचं आहे आणि फार मोजकं आहे. आता यंदा इथं आपण आलो, कीर्तन करतोय, चाली म्हणल्या कीर्तन करतोय. आता पुढच्या वर्षी आपण कीर्तन करू इथं, हे आपल्या हाती आहे का, पुढच्या वर्षी काय भरोसा आपला बरं का. आपला भरोसा अजिबात नाही. म्हणून संत महात्म्याचं म्हणणे अन्नाचा कण आणि आपला क्षण वया घालू नका बरं का, जपा. तो फार महत्वाचा आहे. गेली ऐशी घडी पुन्हा नाही. वेळ संपला तो पुन्हा प्राप्त होतो का, पुन्हा प्राप्त होत नसतो. म्हणून तुकोबाराचं म्हणणे काय करा, मनुष्य म्हटलं काय करा, आयुष्य खर्च कसं करा, अभंगाचं प्रथम चरण. काळ सारा वाचिंताने चिंतनी. काय म्हटले महाराज, एकांतवाशी गंगा स्नानी. तुकोबाराचं म्हणणं आहे आपण काय केलं पाहिजे पहा, आपला काळ म्हणजे वेळही होतो आणि काळ म्हणजे बरं का मृत्यू होतो. संत महात्म्याचं म्हणणे काळ सारा वा चिंतने. प्रामुख्याने आपण जर शब्द पाहिला वेळ काळाचा, तर आयुष्य आपलं खर्च करा कशामध्ये, नामचिंतनामध्ये. काळ सारावा चिंतने. असं म्हटले पुन्हा अर्थ असा, काळ सारावा चिंतने म्हणजे चिंतन जर केलं तर काळ येत नसतो असं प्रमाणे पहा. एक अभंग तुकोबारे म्हणतात की जेवढ्या काळामध्ये आपण भजन म्हणतो ना, भजन तेवढ्या काळामध्ये प्रत्येकाचं आयुष्य बरं का म्हणजे असं वाढत असतं, बंद पडत नसतं. सध्या आत्ता
इथं जेवढे माणसं बसले का कीर्तनाला आले, महिला मंडळी, पुरुष मंडळी, आपले पूर्ण भजनी मंडळी, श्रोते मंडळी, तेवढंच आयुष्य आता वाढणार आहे. घंटाभर, 1 घंटा म्हणा, 2 घंटा म्हणा, जेवढं आपण कीर्तन केलं आरती होईपर्यंत तेवढं आपलं आयुष्य वाढणार आहे. असं म्हणणं तुकोबाराचं अभंगात आहे. सदा काळ गणना तेरी आयुष्याची, सदा काळ गणना तेरी आयुष्याची, सदा काळ गणना करू आयुष्याची, कथेच्या काळीची आज्ञा नाही. ध्यान द्या म्हणजे बोलण्याकडे. काय म्हटले महाराज? सध्या आता यमाची लेखणी, यमाची पेन आता बंद आहे. कशाला? आपलं आयुष्य बरं का मोजायला. कीर्तन संपलं, उठले, मंडपाच्या बाहेर गेले, यम काय करतोय? पेन काढतोय. घंट्यानं, सेकंदानं, मिनिटानं, दिवसानं आपलं आयुष्य बरं का मोजतोय. आयुष्य जात आहे पहा आणि काळ जपत असे महा. पण कधी? कीर्तनाशिवाय. पण भजनामध्ये आले, दिंडीमध्ये गेले, वारीमध्ये आले, मग मात्र आपलं आयुष्य बरं का वाढते. संत बरं काय म्हटले महाराज? आपलं आयुष्य कधी कमी होत नसते. कधी? जर परमार्थ केला तर. सांगणे कोणाचे? यमाचं. कोणला? दूतांना. प्रमाणिक नाही माऊली? यम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय गंजीपता. असं आहे का? असं नाही वाटते काय? जेथे होय हरिकथा, सदा घोषनामाचा, नका जाऊ तया गावा. अरे गावातच काय, पण वाडीच्या अवतीभोवती नामधारकाच्या शिवा जाऊ नका. जाऊ नका. का जाऊ नका? ते गावची माणसं कोण आहेत? नामधारक आहेत. आणि सांगतो तुम्हाला, महाराज सांगतात नामधारकाला काळ घाबरतो बरं का. घाबरतो आणि लांब पळतो, आहे की नाही? दड 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 सुटला कळी काळा महापुरिया रे, पल सुटला कळी काळा महापुरिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविता बढिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविता बढिया रे, सांगतात काळ कशाला घाबरतो बरं का? नाम चिंतनाला, भजनाला. मग काय करा? आपला काळ खर्च करा, सारा संपवा. कशात? चिंतनात. काळ सारावा चिंतन असं म्हटले. लोकात नाही,
एकांतवाशी गंगा स्नानी. कधी कधी तीर्थयात्रा आहे की नाही, लय लांब लांब फिरू नका. संत महात्म्याचं म्हणणे काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नानी. आता प्रामुख्याने मला असं वाटतंय लई लांब फिरण्यापेक्षा आपण कुठं जाऊ, फक्त पंढरपूरला बरं का. सकाळी तीर्थे घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखली म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नानी. नाथराय पुढे म्हणतात देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. देवाची पूजा करा म्हणले, देवाची पूजा करा. पण तो देव कोणता या अभंगात उल्लेख केला का? नावाचा देवाचा उल्लेख नाही केले. असं मग म्हटले देवाच्या पूजने, पण पुढे असं म्हटले प्रदक्षिणा तुळशीच्या. तर्क लावा, डोकं वापरा. काय म्हटले महाराज? पूजा देवाची आणि प्रदक्षिणा तुळशीची. याचा अर्थ असा, तो देव कोणता असला पाहिजे? तुरुत्पीर, तुरुत्पीर नाही. कोणता असला पाहिजे? फक्त पंढरीचा पांडुरंग परमात्मा. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे पंढरीच्या राजाला, देवाला जास्त काय आवडतंय? अतिप्रिय आवडे तुळशी. अतिप्रिय आवडे तुळशी बुका. आमचा भगवान परमात्मा भुकेलाय कशाचा? नुसत्या पानाचा. विठाला मागे तुळशीदळ पाणी. संत महात्म्याचं म्हणणं बरं का मंडळी. तो देव कोणता असला पाहिजे? पंढरीचा आमचा भगवान परमात्मा. म्हणून नाथराय सांगतात देवाच्या पूजनी, देवाची पूजा करा. कुठल्या? पंढरीच्या पांडुरंगाची. तुम्हाला प्रत्येकाला माहिती बरं का मंडळी. आपण सुज्ञ श्रोत्यात आपलं भाग्य आहे. आपण फार पुण्य केले माणसा. आपण देवाची भक्ती करता. कोणाची? पांडुरंगाची. आपलं भाग्य बरं का मंडळी. या जगतामध्ये की नाही अनेक संत येतं, अनेक परंपरा येतात, अनेक संप्रदाय येतं, अनेक शाखा येतात देवाच्या धर्माच्या. पण प्रामुख्याने सर्वांचं मूळ कोणतं आहे? हा पंथ. जेव्हा नव्हते चराचर आणि तेव्हा होते नागापूर. म्हणा नागापूर नाही, तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी आणि मग द्वारका वैकुंठ नगरी. बरं का संत महात्म्याचं म्हणणे. म्हणजे पंढरपूरची परंपरा, नामचिंतन, भजन. जेव्हा नव्हती गोदा गंगा आणि तेव्हा होती चंद्रभागा. काय परंपरा असेल तुम्ही आजही पहा. कुठलाही पंथ म्हटला, कुठलाही संप्रदाय म्हटला, त्याला बूड पाहिजे बरं का मंडळी. त्याला पाहिजे आधार, त्याला पाहिजे आधार, त्याला पाहिजे बूड. कुठलेही काम करताना काय पाहिजे त्याला? आता असं बूड पाहिजे. बूड मंडळी तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. आता आमच्या बॉडीची अदुगर ही बॉडी कलावंताची लोकांना केली होती, पण त्याला बूड होतं का? मला एक म्हणायचं बरं का मंडळी. म्हणजे प्रामुख्याने असं मूळ पाहिजे, काहीतरी बूड पाहिजे, काहीतरी असा आधार पाहिजे. आता मी जरी कीर्तनाला आलो म्हणलं आता अभंग घ्यायचा, कोणाचा? तुकोबाचा नाही, माझाच. मला माझं मारतं खेटरानं, मारतील की नाही? आता आमच्या कुरुंदेला कीर्तनकार भाऊ आहेत, आमच्या कुरुंदेला. त्यांचं नाव मी घेत नाही कीर्तनामध्ये, यूट्यूब चालू आहे आणि ते आमच्या गावचे पण उपाधी व्हायची. त्यांचं कसं आहे गुरुजी माहिती आहे काय? कीर्तनाकरता गेले तर कोणता अभंग घ्यायचे? तुकोबाचे नाही, आपले स्वतःचे बरं का, आणि तेव्हा कीर्तन करायचं. अशी परंपरा आहे. म्हणजे मला एक म्हणायचं संप्रदायामध्ये हे कार्य करताना काय पाहिजे? आधार पाहिजे, आधार. बूड पाहिजे, बूड. तसं आपल्या संप्रदायाला एक 5 खांब आहेत. 5 खांब कोणते कोणते ते फार महत्त्वाचे. कोणते कोणते? पहिला खांब कोणता आहे? परंपरा बरं का. म्हणजे संत, ग्रंथ है की नाही, तीर्थक्षेत्रे, साधना, ही परंपरा आहे. आता आपल्या संप्रदायाची जी परंपरा आहे सर्वात महत्त्वाची ती साधना आपली कोणती? अवघड नाही, नाम जप करणे, नामसंकीर्तन साधन पै जे कोणालाही करता येते. लहान या, मोठा या, मनुष्य या, कोणी या बरं का. कोणाला असं बंधन नाही. सकाळशी येते आई अधिकार. ही आपली साधना आहे आपल्या संप्रदायाची. चला आता आपल्या संप्रदायाचे जे तीर्थ येत नाही ते कोणते कोणते येतं? प्रामुख्याने देहू, आळंदी, पैठण, पंढरपूर हे तीर्थ आपले, हे आपल्या संप्रदायाचे तीर्थ येतं. चला आता आपलं संत कोणते संप्रदायाचे? आपल्या प्रामुख्याने संत भरपूर येतं, पण प्रामुख्याने ज्याच्यामध्ये पाया आणि कळस 2 तुकोबार आहे. म्हणजे ज्ञानोबार आहे आणि तुकोबार. मग नाथ महाराज मध्ये आले, निळोबारामध्ये आले, नांदुऱ्यामध्ये आली, अशी परंपरा आहे. पण वारकरी संप्रदाय म्हटला की 2 संत आले की सगळे आले बरं का मंडळी. मागूला माहिती आमच्या फड परंपरा कीर्तनाची. ती जे आहेत ना फडकरी कीर्तनकार, फडकरी महाराज कीर्तनामध्ये पुंडलिक असं म्हणताना लय असं लांब होत नाहीत ते. फक्त पुंडलिक, वरद, हरी, विठ्ठल, श्री ज्ञानदेव, तुकाराम. आपलं कसं आहे?
महादेवाचं नाव घ्यायचं, मारुतीचं घ्यायचं, पण ते फडकरी येत ना अजिबात नाही. फक्त 2 नाव बरं, ज्ञानोबा तुकाराम 2 नाव घेतले नाही सगळे अरे. माऊलीचं नाव घेतलं पाया तुकोबाचं कळस आलं, अशी परंपरा आहे. तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, आपले मेण संत इथं. तीर्थक्षेत्र आपलं आळंदी पंढरपूर आहे. आणि प्रामुख्याने आपल्या संप्रदायाचा जो देव आहे, देव मेन तो कोणता आहे? पंढरीचा आमचा भगवान परमात्मा, जो या देवाचाही देव आणि बळीया माझा पंढरीराव. महाराज सांगतात हा जो भगवान परमात्मा आहे इतका महत्वाचा आहे, इतका महत्वाचा आहे. जगतामध्ये दर्शन जवळ देवाच्या आणि पायाचं कोणत्या? फक्त पंढरीच्या पांडुरंगाचं. बाकी आपण लांब जा दर्शन असं दुरून आहे, पण पंढरपूरला मात्र कोणी या, कसे या आणि केव्हा या, काही बंधन आहे का? अजिबात नाही, हे की नाही. मूड पापी जैसे तैसे उत्तरी काशी लावणी. आमचा भगवान परमात्मा जात पाहत नाही, कुळ पाहत नाही, गोत्र पाहत नाही. प्रत्येकाला बरं का एकच चान्स आहे. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. आता आपला देव उभा आहे, पंढरपूरला देव उभा आहे. कशावर उभा आहे? ओट्यावर, कचिऱ्यावर, कशावर उभा आहे? विटेवर, विटेवर. तुम्ही आजही पहा, जे विटी करतात ना ते कोणते लोक असतात? ब्राह्मण का? ब्राह्मण नाही, कोण असतात ते? कुंभार. कुंभार ठीक आहे नाही. एक सामान्य भावगीते म्हणून का माऊली राग म्हणू नका बरं का, तर आम्हाला सवय करून द्याला आमच्या बरं का, करून द्या म्हणजे आमचं संगीत निधी आमच्या, आहे की नाही. ती परंपरा आहे. असं लई असं पांचट म्हणत नाही, फार गोड म्हणतो. कुठली ती होती माती कोण तो कुंभार, कुठली ती होती माती कोण तो कुंभार, होती माती कोण तो घडविता उभार आहे पहा विश्वंभर, घडविता उभार आहे पहा विश्वंभर, तिच्यामुळे पंढरपूर हे झाले कीर्तिवंत, तिच्यामुळे पंढरपूर हे झाले कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी वा वा. कुठली ती होती माती कोण तो कुंभार, घडविता उभार आहे पहा विश्वंभर, तिच्यामुळे पंढरपूर हे झाले कीर्तिवंत. विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. आमचा भगवान जात पाहतो का? जात पाहत नसतो. असा कोणता भगवान परमात्मा आहे? फक्त पंढरीचा बरं का मंडळी, तो आपला देव आहे. नात्र सांगतात त्या देवाची पूजा करा. देवाच्या पूजनी प्रदक्षिणा कशाच्या? तुळशीच्या. आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या परमार्थ प्रांतामध्ये तुळशी मातेला बरं का बरंचसं महत्व आहे. हो, वारकरी म्हटला, वैष्णव म्हटला, प्रामुख्याने आपली ओळख आहे कशामुळं? तुळशी माळीमुळं. महाराज सांगतात वैष्णव म्हटला की आपण काय केलं पाहिजे? गळ्यामध्ये कोणत्या हार घातल्या पाहिजे? तुळशी माळा बरं का. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, आणि काठीचे कळी काळ तया भिनी. तुळशीला आपल्या संप्रदायामध्ये बरंचसं महत्व आहे. एक मुद्दा म्हणतो आणि चलतो पुढं पहा. कोणता मुद्दा? तुम्ही आजही पहा बरं का. प्रामुख्याने वारकरी म्हटलं, वैष्णव म्हटलं, वैष्णवाचे आचार विचार लई महाराज मोठे आहेत. मला काय सांगावं आता, आपण ते जाणलेली माणसं. मला असं वाटतंय सध्या आता परमार्थामध्ये वाढ झाली, सप्ती वाढली, आता कीर्तनकार वाढले, सगळं वाढले. पण तुकोबाचं प्रमाणे पहा, ते फार महत्वाचे. अवघे म्हणती राम राम पण कोणी कर्म आचरेना. कीर्तन भजन कोणी करते पण कोणी कर्म आचरेना. आता वैष्णव म्हटला, आपली परंपरा आहे कोणती? सकाळी लवकर उठणे 10 वाजता, 10ला नाही हो, 4ला 5ला उठणे, उठल्या स्नान करणे, गाथा गीता वाचणे, ज्ञानोस्त्री वाचणे, नित्यनेम करणे आणि तुळशीला पाणी घालणे आपलं काम आहे. इथं आता जेवढे आहेत ना हरिभक्त मयासहित
तुळशीला पाणी घालणारी माणसं किती असतील हो? हात वर केला असतील नाही असं म्हणता येत नाही. चालू जाणे वाट आईसा विरळा एखादा लाखात एखादा बरं का मंडळी मावडीसारखा असा आम्ही नाही, आम्हाला उठते नाही. पण संत महात्म्याचं म्हणणं असं आहे, आपलं कोणतं कर्तव्य? तुळशी मातेला पाणी घालणं. अहो एका अभंगात नामदेवराय म्हणले आपल्या संप्रदायामध्ये तुळशीला इतकं महत्व आहे की पाहायचं कामच नाही. समजा लहान लहान लेकरं बारके बारके पोरं असे दुपारी उठले खेळायला गेले आणि खेळ केला मातीमधला असा, ते बारके बारके पोरं उठले तुळशी पुढे गेले आणि तोरडे पानं कहाचे? तुळशीचे पानं तोरडे असे आणि खेळ केला, खेळ मातीमधला खेळ संपला, ते पानं फेकले रस्त्यावर. एका अभंगात नामदेवराय म्हणतात, समजा ते फेकलेले पानं रस्त्यामध्ये सापडले तुम्हाला मला, उचला पण फेकू नका. काय करा? लावा आपल्या मस्तकाला. एका अभंगात नामदेवराय म्हणतात, तुळशीचं जर तुटलेलं पान तुम्हाला सापडलं आणि तुम्ही ते उचललं आणि लावलं मस्तकाला कपाळाला, एवढं पुण्य पदरी पडते म्हण कुठंही न फिरता. काय म्हटलं मी? कुठंही न फिरता जगतामधले तीर्थ पूर्ण केले, सगळे केले असं पुण्यपदी पडतंय. असे प्रमाणे पण नामदेवरायचं. काय प्रमाणे? नामदेवराय म्हणतात, तुळशी दळ भूमीवरी पडले, तुळशी दळ भूमीवरी पडले, ते जरी मस्तकी वंदिले, ते जरी मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे, कोटी तीर्थ स्नान केले एवढे फळ नामा म्हणे, तुळशी वंदावी माऊली, 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 तुळशी वंदावी. भूमीवरी पडले तुळशी दळ भूमीवरी पडले, ते जरी मस्तकी वंदिले, ते जरी मस्तकी वंदिले. नामदेवराय म्हणतात, कोटी तीर्थ स्नान केले आणि एवढे फळ नामा म्हणे. एवढं महत्व असल्यामुळं आपण काय केलं पाहिजे? नामदेवराय सांगतात, प्रदक्षिणा तुळशीच्या. पण सगळं करण्याकरता, सगळी बुद्धी होण्याकरता प्रामुख्याने आपले हे जे मन का मन महाराज, आपलं मन साथ देत नसते. माणसाला परमार्थ करावा वाटतो बरं का, नाही असं म्हणता येत नाही. माणसाला परमार्थ करावा असं वाटतो, पण परमार्थ करावा असं वाटण्याकरता आपलं मन आपल्याला बरं का साथ दिली पाहिजे. तुम्ही आजही पहा, अशी माणसं मोजके असतील ज्यांना परमार्थ आवडतो, अशी माणसं मोजके आहे त्यांना कीर्तन आवडते. खरं खोटं अजिबात नाही. तुम्ही आजही पहा, माणसाला तुम्ही असो मी असो, ही परंपरा किंवा एक प्रकृती, काय विषयाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ लागे कडू कडू. संत महात्म्याची परंपरा आहे. तुम्ही आजही पहा, एका अभंगात तुकोबाराय म्हटले, देवाचं नाव फार गोडे, लय गोडे, पण काय करतात ते आपल्याला बरं वाटतं का? महाराज बोलले की अमृताहुनी बैसता निद्रे ना गविले विषय सुखा. कीर्तन भागवत कथा म्हटलं काय ते माणसाला बरं का झोप येते, पण विषय असला झोप येते का माणसाला? झोप येत नसते. काय प्रमाण काय नाही महाराज. का अभंगात तुकोबाराय म्हणतात, एखादा हरिभक्त आहे, वैष्णव आहे, वारकरी आपल्या समोरून चालला
अहो महात्मे पाया पडा पाया पडा पाया पडा असं माणसं बोलतात. आपण पाया पडतो का? पाया पडत नसतो. पण काय म्हटले महाराज, आदरे निहाळी परस्त्रीशी संत देखोनिया सोय दृष्टी टाळी. आदरे निहाळी परस्त्रीशी संत महात्म्याचं म्हणणे असा आपला बाण आहे. अशी आपली आपत्ती बरं का मंडळी. आजही आपलं मन येत नसते परमार्थामध्ये. शास्त्र असं म्हणतं परमार्थामध्ये मन आणण्याकरता आपण काय केलं पाहिजे? वैष्णवांनी आहार सांभाळला पाहिजे बरं का मंडळी. तुम्ही आजही पहा, आपण जर कुठलंही अन्न खाल्लं आणि कसले अन्न खाल्लं, आपलं मन काम करतं का? आपलं मन काम करत नसतं. म्हणून संत महात्म्याची परंपरा, संत महात्म्याची एक जुन्या वडिलाची रीती म्हणण्याची परंपरा आहे. काय? कुठलंही पाणी प्यायचं नाही आणि कुठलंही अन्न खायचं नाही. का? आपली बुद्धी काम करत नसते. वैकुंठवासी मोतीराम महाराजांनी म्हण बरं का, मी नाही पाहिले मोतीराम महाराज. वैकुंठवासी मोतीराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत जेवढे कीर्तन केले, कोण्या गावामध्ये कीर्तनाला गेले तर महाराज आपला स्वयंपाक आपण करून खायचे. मोतीराम महाराज बरं का, वैकुंठवासी मोतीराम महाराज आपलं अन्न आपलं करून खायचे. मोतीराम महाराज परंपरा सांभाळली. का? हे मन कुठे भगत नाही ह्याकरता प्रत्येकाने काय केलं पाहिजे? हे जे एका अन्नाची परंपरा सांभाळली पाहिजे. मला असं वाटते, माझं म्हणणं नाही, तुकोबाराचं म्हणणं आहे, जेवताना खाताना उठताना बसताना किती खावं, कधी खावं बरं का. काय असलं पाहिजे माणसाला? माप माप. आपला अवतार आहे, आम्ही वैकुंठवासी आलो पोळ्या दाबायाशी. कशा करता आलो आपण? जेवणा करता. असं नसलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आहार सांभाळला. अभंगाचं दुसरं चरण, युक्त आहार इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. आपलं मन चांगलं बनण्याकरता आपण काय केलं पाहिजे? आहार सांभाळला पाहिजे बरं का मंडळी. युक्त आहार विहार असं म्हटलंय. नेम इंद्रियाशी सार. आपली इंद्रियत नाही इंद्रिय त्याला नेम लावा प्रत्येकाने. हात असतील ना हात नेम लावा कसा? दान करायचा भजनाचा. पाय असतील ना पाय नेम लावा कहाचा? तीर्थयात्रा करण्याचा. एका अभंगात तुकोबारांनी काय केलंय? प्रार्थना केली, विनंती केली. कोणाला? आपल्या पूर्ण इंद्रियाला, वाचेला, कानाला, तोंडाला. बोलले का नाही महाराज? घेई घेई माझे वाचे पण गोड नाम विठोबाचे. नाम
माझे वाचे आणि गोड नाम विठोबाचे. काय केली महाराजांनी प्रार्थना? मनाला, डोळ्याला बरं का, आपल्या हाताला, जिभेला, मनाला बरं का. म्हणून तुकोबाचं म्हणणं काय? नेम इंद्रियाशी सार नसावी बासर बरं का, सोरीपणा नसावी बासर, निद्रा बहुभाषण. झोप कमी असली पाहिजे आणि बोलणं सुद्धा आपलं बरं का कमी असलं पाहिजे. संत महात्म्याचं म्हणणे नसावी बासर, निद्रा बहुभाषण. आपल्या आयुष्यामध्ये जेवढा आपण परमार्थ केला, भजन केलं का, ती आपली खरी संपत्ती मान्य केली पाहिजे. तुकोबा म्हटले परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. आपली संपत्ती ध्यान द्या बरं का. संपत्ती आपली खरी कोणती असेल तर पैसा अजिबात नाही, शेतीबाडी अजिबात नाही. संपत्ती आपली खरी कोणती आहे? फक्त परमार्थ. आम्हा घरी धन, हळदीचा पैसा असं म्हटले का? असं म्हटले आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने. हे की नाही? संत महात्माचं म्हणणे. तुकोबारा म्हणले आम्ही कमवले पण काय कमवले? फक्त परमार्थ. एक प्रमाणे पा क्षपक आहे पण फार गोड आहे आणि जरा विषयाला धरूनच आहे. तुकोबारा म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये संपत्ती जर माझी कोणती असेल ना, फक्त ग्रंथ, गीता, गाथा, भागवत. तुकया दासाचे जीवन, दासाचे जीवन, गीता भागवत धन, गीता भागवत धन. दासाचे जीवन आणि गीता भागवत धन. जेवढा परमार्थ आपण केला का महाराज, तो परमार्थ मरताना आपल्या कामी येणारे आणि ती आपली खरी संपत्ती. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. महाराज सांगतात व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. फक्त मरताना परमार्थ आपल्या कामी येतो. हे तुम्हाला बोलतो का? हे काही पाठ केलं कीर्तन नाही माझं. मी कीर्तन करताना पटका बांधताना कोणता अभंग घ्यायचा हे ठरवत नसतो. माझा अभ्यास काहीच नाही, जास्त मला बोलता येत नाही. पण शिवाय बरं का तुकोबाराची कीर्तन करताना मी आता पुढे हे बोलायचे असं ठरवून नसतं आमचं काही. आणि कुठल्याही कीर्तनकार बोलणे कीर्तन करताना मला असं वाटतंय आता काय बोलायचं, कोणता अभंग घ्यायचं हे काही ठरवत जाऊ नये. तुम्ही आजही पहा बरं का. सध्या आता माणसं कीर्तन करतात, बऱ्याचशा भजनेला, बऱ्याचशा श्रोत्याला कोणत्या बुवाचा कोणता अभंग आहे ते पूर्ण पाठ आहे की नाही. आता पुढे बुवा काय बोलणार, कोणता शब्द घालणार, पूर्ण मुखपाठ, सुरुवात शेवट. काही महाराज नाही जे पाठ केलं का थोडं बोलणारे, असं आमचं अजिबात नाही. शेवा संत महात्म्याची कसं का असं ना बोलायचं, निघून जायचं. माऊलीला माहीत असेल नसेल, इकडे एक महात्मा आजही जिवंत आहे, किशन महाराज बरबडीकर नावाचे बरं का. त्या माणसाने गुरुजी त्या महात्म्याने, माणसाने म्हणत नाही मी, त्या कीर्तनकार बुवानी आतापर्यंत कीर्तनाला पटका बांधला, विना घेतला. रूपावळी म्हटली की तो अभंग शिवेचा कोणी घ्यायचा, त्यांनी नाही, भजन्यांनी. कोणताही घ्या म्हणतात ते भजनेला, कोणताही घ्या आणि कोणाही संतांचा घ्या. अभंग घ्यायचं भजन्यांनी आणि कीर्तन त्या बुवानी. काय परंपरा असेल हो, काय अभ्यास असेल आपला. असं आहे का? आपला असं नाही. काही बुवाच्या पिढ्या गेल्या, पिढ्या एका अभंगावर कीर्तन करता 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 पिढ्या बरं का मंडळी. लोक मेले पण अभंग तेच आंबट पुढाला विठ्ठल. नथुरामबुवाच्या मुखातलं वाक्य आहे. नथुरामबुवांनी महाराजांनी औंढ्याला कीर्तन केलं होतं. औंढ्याला लोकस्वामीच्या फळावर बरं का, जुनी परंपरा मी ऐकलं होतं. महाराज म्हणायचे कीर्तनकार बुवांनी कीर्तन करताना अभंग कसा घ्यायचा आहे ठरवून नाही, बोलताना आपल्या बुद्धीत कोणाला पाहिजे, भगवान परमात्मा. तेव्हा आमच्या महाराजांनी, नथुराम महाराजांनी एक प्रमाण दिलं होतं पा. ते प्रमाण कसं आहे माहिती काय? तू का म्हणे कोणी माझी पदवी निवानी, माझी कोणी वदवी निवानी. संत असं बोलले आपल्या आयुष्यामध्ये संपत्ती आपली खरी कोणती असेल तर फक्त परमार्थ करणं, नामचिंतन करणं बरं का, ही आपली खरी संपत्ती. म्हणून तुकोबारे म्हणतात परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन,
हे उपाय लाभाचे. महाराज सांगतात आपला देह आपण काय करायचं आहे, अभंगाचं शेवटचं रंग. देहसन पिजे देवा
समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा किंवा अवघा तुका म्हणे आनंद असा अभंगाचा अर्थ होता असं माझं मत नाही. धावत्या स्पिननी आपण भरत पाहायचा प्रयत्न केलाय. जुनी आपली ही परंपरा आपण जपलेली आहे. त्या परंपरेला आलेली आमचे पूर्ण गायक मंडळी, वादक मंडळी, भजनी मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सेवा केलेली आहे. सेवा समाप्त आहे. एक सूचना 2 मिनिटाची, नंतर आरती होईल. आणि अगोदर आमच्या या कमिटीचे किंवा या समितीचे जुनी माजी अध्यक्ष आपले मारुतराव देवर येत ना, त्यांनी आमदारांनी मुद्दा पाठवलं इथं मी या संघ आज कशाकरता पाठवलं की बॉडी कशी कशी कोण केलेली, कोणता एरिया कोण्या माणसाच्या बरं का मंडळी, म्हणजे कोणी कुठे फिरायचं काम नसतं.